Hello dear students. Let us continue the chapter biomolecules. In the last lecture, I think we have seen about proteins. And today's lecture, and in this lecture, we are going to start with, we will see in details the structure, the nucleic acids. You know it well that nucleic acids, the acidic compounds present in nucleus, they may be DNA or they may be RNA, deoxyribonucleic acid or ribonucleic acids. A Swiss botanist, Frederick Mischer, discovered an isolated nucleic acid from the pus cell that you had already studied. Feldgen showed that the chromosome contained DNA, and they also established that there are two different types of nitrogen bases present in the structural organization of DNA. They are purine bases and pyrimidine bases. Purines are adenine and guanine. Pyrimidines are cytosine and thymine. सायटोसिन आणि थायमिन हे दोन पिरिमिडिन बेसिस आहे, प्युरिन्स आहे अडेनाइन ग्वायनाइन. आता लक्षात ठेवताना नायट्रोजन बेसिस AGCT असेच लक्षात ठेवायचे. A फॉर अडेनाइन, G फॉर ग्वानाइन, C फॉर सायटोसिन आणि T फॉर थायमिन. AGCT पहिले दोन प्युरिन आणि नंतरचे दोन पिरिमिडिन. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवलं तर ते तुम्हाला सोपं जाईल. दुसरं म्हणजे तुम्हाला आणखी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, पुढे येईल तुम्हाला, की प्युरिन्स हे साधारणपणे डबल रिंग स्ट्रक्चर दाखवतात. Structurally they show double rings, and pyrimids they show single rings, means they are monocyclic compound. Pyrimids are monocyclic and purines are dicyclic. आता या ठिकाणी एमसीक्यू तयार होतात आणि आपलं नेहमी कन्फ्युजन होतं की प्युरिन्स कोणते आणि पिरिमिड कोणते पहिले, त्याच्या तिथे होतं एक कन्फ्युजन. दुसरं म्हणजे प्युरिन्स मोनोसायक्लिक की पिरिमिडिन्स मोनोसायक्लिक. तर या ठिकाणी हे कन्फ्युजन होऊ नये म्हणजे दोन क्लूज मी स्वतः करता डेव्हलप केले, तुम्हाला पण शेअर करते की प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स लक्षात राहण्याकरता नेहमी सिक्वेन्स AGCT असा लक्षात ठेवायचा. AGCT AG प्युरिन्स, CT पिरिमिडिन्स. आणि प्युरिन्स स्पेलिंग शॉर्ट आहे तर दे आर डबल रिंग कंपाऊंड. स्पेलिंग शॉर्ट डबल रिंग, स्पेलिंग लॉंग सिंगल रिंग. सो प्युरिन म्हटल्यानंतर मला क्लिक होतं की शॉर्ट स्पेलिंग आहे तर ते डबल रिंग स्ट्रक्चर आहे त्यांच्यामध्ये. आणि पिरिमिडिन्सला पिरिमिडिन्स हे डबल रिंग कंपाऊंड्स आहेत. पिरिमिडिन्स स्पेलिंग लॉंग आहे तर ते कसे आहे, सिंगल रिंग कंपाऊंड्स. दॅट इज अ क्लू I have developed to remember, and I never make have any confusion or I make a mistake. कधी मी या बाबतीत मिस्टेक करत नाही, कारण माझ्या डोक्यात पक्क आहे प्युरिन स्पेलिंग शॉर्ट डबल रिंग कंपाऊंड, प्युरिन स्पेलिंग लॉंग सिंगल रिंग कंपाऊंड. आणि प्युरिन पिरिमिडिन मध्ये AG प्युरिन CT पिरिमिडिन्स हा सिक्वेन्स लक्षात ठेवला AGCT. त्याच्यामुळे कधी कन्फ्युजन होत नाही आणि याच्यावरचे MCQ सोडताना कधीही तुम्हालाही प्रॉब्लेम येणार नाही. सो ट्राय टू कीप इन माइंड दिस टू क्लूज. ओके. विल्किन्सन अँड हिज कोवर्कर्स, त्याच्यामध्ये रोझालिंड फ्रँकलिन होती, वॅटसन क्रिक होते. तर दे हॅज गिव्हन द स्ट्रक्चर ऑफ DNA and they told that purine and pyrimidine bases are placed at a distance of 3.4 angstrom. प्युरिन आणि पिरिमिडिन्स ह्या नायट्रोजन बेसिस मध्ये जवळपास 3.4 अँगस्ट्रॉम युनिटचं डिस्टन्स असतं. आता हे जरी तुम्हाला इथे कळलं नाही तरी पण जेव्हा आपण स्ट्रक्चर ऑफ DNA बघू त्यामध्ये आपण डायमेन्शन्स ऑफ DNA बघतो आणि तिथे मात्र तुम्हाला पटकन ते कळणार आहे. DNA is made up of nucleotides. You have studied during your classroom teaching, and each nucleotide is made up of a sugar molecule, that is a pentose sugar. And if it is DNA, it is a specifically deoxyribose sugar C5H10O4. D means 1, minus or less. One oxygen atom less as compared to RNA. Ribose sugar. Ribose sugar मध्ये फॉर्म्युला काय, C5H10O5. डिऑक्सिरोजचा रायबोजचा C5H10O4. One oxygen atom less. Then second compound is phosphoric acid, which is present in the form of phosphates. And third compound is
any one nitrogen base out of these four, two purines and two pyrimidines. And three components together form the nucleotides, and number of such nucleotide linked together and form the strand of DNA. Now, where the DNAs are found? The DNA are found in nucleus. न्यूक्लिओप्रोटीन्स आहेत ते तर म्हणून ते न्यूक्लियस मध्ये तर असतातच. अदर दॅन दॅट they are also found in chloroplast, they are found in mitochondria. They act as a hereditary material in case of most of the organisms. Genetic material म्हणून रोल प्ले करतात ते most of the organisms मध्ये. Then the nucleic acids are made up of nucleotides, and each nucleotide is made up of three components that we have seen over here, which are the pentose sugar. Which is the pentose sugar in DNA? It is deoxyribose sugar. What is the formula? C5H10O4. Phosphoric acid present in the form of phosphate group, present in the form of phosphoric acid, H3PO4. And the third component is nitrogenous base. Out of four, two purines and two pyrimidines. Out of these four, A, G, and C, T, any one nitrogen base together form a nucleotide. Now we'll see how nucleotide and nucleosides are produced in the next slide. Now a nucleotide is made up of phosphate group, pentose sugar, that is deoxyribose, and any one nitrogen base out of these four, either A or G or C or T. Okay, हा A, G, C, T पैकी कुठलाही एक नायट्रोजन बेस या ठिकाणी असतो. आता याच्यामध्ये जर इफ यू काउंट द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, this is 1, 2, 3, 4 आणि हा फिफ्थ कार्बन ॲटम इथे असतो, इथे ऑक्सिजन असतो. पेंटोज शुगर असली तरी इथे ऑक्सिजन असतो. हा फर्स्ट कार्बन ॲटम, सेकंड कार्बन ॲटम, थर्ड कार्बन ॲटम, फोर्थ कार्बन ॲटम आणि फिफ्थ कार्बन ॲटमला फॉस्फेट ग्रुप अटॅच असतो. So phosphate group is attached to the fifth carbon atom, and nitrogenous base is attached to the first carbon atom by the glycosidic bond and ha phosphate bond. Okay, so in this way a nucleotide is produced. So nucleotide is made up of phosphate group, pentose sugar, that is deoxyribose sugar, and any one nitrogen base. याचा मिळून काय तयार झालेला असतो? न्यूक्लियोटाइड तयार झालेला असतो. आता याच्यामध्ये मी जसं सांगितलं की पेंटोज शुगर आरएनए मध्ये रायबोज असते आणि डीएनए मध्ये ती डीऑक्सिरायबोज असते. आता या ठिकाणी बघितलं तुम्ही तर आता C5H10O5 असं दिसेल तुम्हाला याच्यामध्ये, जर तू नंबर ऑफ ॲटम्स CH आणि O चे काउंट घेतलं. आणि या ठिकाणी एक ऑक्सिजन ॲटम इथला कमी आहे, हा OH, हा इथे हा लेस आहे डीऑक्सिरायबोज मध्ये. वन ऑक्सिजन ॲटम इज लेस. Now this principally the nitrogen bases are two types that we have seen, which are the purines and pyrimidines. Purines are dicyclic or monocyclic, spelling short, therefore they are, मनातल्या माझ्या प्रत्येकाचं उत्तर आलेलं असलं पाहिजे. They are double ring compound, that is dicyclic, and pyrimidines are single ring compound, that is monocyclic. Purines are adenine, guanine, AG. Pyrimidines are C and T, cytosine and thymine. आणि आरएनए मध्ये हा थायमिन युरॅसिनने रिप्लेस केलेला असतो. आता स्ट्रक्चरल फॉर्म्युले दिले आहे. आरएनए कसा, आरएनए मधला युरॅसिल कसा, थायमिन कसा, सायटोसिन कसा, आणि हे डबल रिंग, हे सिंगल रिंग कंपाऊंड स्ट्रक्चरली, आणि हे डबल रिंग कंपाऊंड. या ठिकाणी स्ट्रक्चरल फॉर्म्युले पण तुमच्याकरता आपण दिलेले आहेत. नाउ this is about the structural monocyclic and dicyclic nature of the purine and pyrimidine bases and how nucleotide and nucleotides are produced. Now we'll see the nucleosides and nucleotides. Before that, we will see that how the pairing between the nitrogen bases occur. There are four nitrogen bases as we have seen, that is two purines A and G, two pyrimidines C and T. And there is pairing between the nitrogen bases when DNA molecule is produced. And when two strands of DNA molecule held together, जेव्हा दोन DNA molecule चे स्ट्रँड एकत्र सांधले जातात, ते का सांधले जातात तर त्यांच्या दोन स्ट्रँड मधल्या नायट्रोजन बेसिस मध्ये weak hydrogen bonds तयार होतात. The weak hydrogen bonds are produced between the nitrogen bases of two strands of DNA. And this weak hydrogen bond pairing or hydrogen bond pairing between the two nitrogen bases is very specific. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतं. That
Adenine always pairs with thymine and vice versa. Thymine pairs with adenine by the formation of double weak hydrogen bond. And guanine always pairs with cytosine by the formation of triple weak hydrogen bonds. And Erwin Chargaff stated that and estimated that there is a specific proportion of these purines and pyrimidines in the cell. The number of purine bases are always equal to number of pyrimidine bases. Ag always equal to C and T in case of DNA. But AT pairs are always not equal to CG pairs. Their number is variable in different animal and plant groups. AT divided by CG is not always equal to 1. It is variable in different plant and animal group. But this ratio is same within the same species. एका species मध्ये AT pairs and CG pairs ची संख्या सारखी असते. And this is called as Chargaff's rule. As it is stated by Erwin Chargaff first, it is called as Chargaff rule. What the Chargaff rule states? It states that purine and pyrimidine bases are equal in amount in case of DNA. But the number of AT pairs and CG pairs are not always equal in plants and animals. In within the same species, they may be equal. AT divided by CG may equal to 1 and may be same in case of within the same species, but in different plant groups and animal group, it is different. That is what the Chargaff's rule. Now we'll see the difference between nucleoside and nucleotides in a structure of DNA. If you want to study the structure of DNA, you know it well that DNA is a double-stranded helically coiled molecule. आता हा डबल स्ट्रँडेड असतो म्हणजे एक स्ट्रँड तयार असतो डीएनएचा आणि दुसरा स्ट्रँड असतो. अ सिंगल स्ट्रँड ऑफ डीएनए इज मेड अप ऑफ नंबर ऑफ न्यूक्लिओटाइड्स. सो जसं प्रोटीन चेन ही अमिनो ऍसिडची बनलेली असते तसा डीएनएचा एक स्ट्रँड हा न्यूक्लिओटाइड्सचा बनलेला असतो. सो दिस न्यूक्लिओटाइड्स आर द मोनोमियर्स ऑफ न्यूक्लिक ऍसिड्स, or they are called as building blocks of nucleic acid. Nucleotides are called as building blocks or monomers of nucleic acid. And each nucleotides, as we have seen earlier, they are made up of 3 components, which are they? Phosphate group, pentose sugar, and any one nitrogen base. If we remove the phosphate group from this nucleotide, the remaining structure is called as nucleoside. Nucleotide मधला phosphate group जर बाजूला काढला तर जे खाली राहतात तो आहे nucleoside. Means nucleoside is nothing but pentose sugar attached, nitrogen base attached to the first carbon atom of pentose sugar. So when any one nitrogen base attached to the first carbon atom of pentose sugar, it forms a nucleoside. And when to the 5th carbon atom of a nucleoside of a pentose sugar of nucleotide, a phosphate group is attached, it is called as nucleotide. आलं लक्षात तुम्हाला न्यूक्लिओसाइड आणि न्यूक्लिओटाइडचा डिफरन्स. म्हणजे पेंटोस शुगर आणि नायट्रोजन बेस टुगेदर फॉर्म अ न्यूक्लिओसाइड, आणि पेंटोस शुगर फॉस्फेट ग्रुप पेंटोस शुगर आणि नायट्रोजन बेस फॉर्म्स अ न्यूक्लिओटाइड. जर पेंटोस शुगरच्या पहिल्या कार्बन ॲटमला नायट्रोजन बेस अटॅच झाला तर तो न्यूक्लिओसाइड तयार करतो, आणि न्यूक्लिओसाइड मधल्या पेंटोस शुगरच्या 5व्या कार्बन ॲटमला जेव्हा फॉस्फेट ग्रुप अटॅच होतो या ठिकाणी तेव्हा काय तयार होतो? न्यूक्लिओटाइड. So in this way, sugar plus nitrogen base form the nucleoside. Phosphate, sugar and nitrogen base form the nucleotide. A number of such nucleotides link together and form a long polymer of DNA or single strand of DNA. So several nucleotides form a single strand of DNA. Now, then how the structure of DNA is produced? It is a three-dimensional view of DNA. DNA चा 3-dimensional view आहे, ज्यामध्ये हे 2 स्ट्रँड, these are the 2 strands of DNA, and they are held together by the formation of this weak hydrogen bonds. या ठिकाणी नायट्रोजन बेसिस मध्ये असा weak hydrogen bonds तयार होतात. हे जे weak hydrogen bonds आहे, they held the 2 strands together. 2 स्ट्रँड एकत्र का राहतात तर ह्या weak hydrogen bonds मुळे. And these are the 2 arms of DNA, 2 strands, backbones of DNA, which are made up of sugar and phosphate molecule. हे 2 arms कशाचे बनले असतात? शुगर फॉस्फेट मॉलिक्युलचा एक आर्म आणि दुसरा आर्म, आणि 2 आर्म कशाने जोडलेले आहेत तर हे नायट्रोजन बेसच्या पेअरिंगने. दीज आर नायट्रोजन बेस पेअर्ड. हिअर यू कॅन सी द पेअर्ड नायट्रोजन बेसेस. नाउ वी विल सी द स्ट्रक्चर ऑफ डीएनए.
तर डीएनएचं स्ट्रक्चर आता आपण ह्या डायग्राम वरनं मी तुम्हाला सगळं अख्खं डीएनएचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी सांगते. नाउ डीएनए इज अ डबल स्ट्रँडेड हेलिकली कॉइल स्ट्रक्चर. सगळ्यात पहिले वॅटसन अँड क्रिकने तो डीएनएचं स्ट्रक्चर सांगितलं. सो अकॉर्डिंग टू वॅटसन अँड क्रिक्स मॉडेल ऑफ डीएनए, DNA is double stranded, means made up of two strands, one strand and second strand. You can see here one strand and second strand, which is helically coiled. You can see the helical coiling. So helical coiling of DNA. You can see here also the helical coiling of DNA. So it is helically coiled. And two strands of DNA, they are anti-parallel. Anti-parallel means they are parallel, but they are running in opposite direction. एक ज्या डायरेक्शन मध्ये असतो त्या अपोजिट डायरेक्शन मध्ये दुसरा असतो. सो देर आर कॉल्ड, दिस टू स्ट्रँड्स आर कॉल्ड एज अँटी पॅरलल. इच स्ट्रँड ऑफ डीएनए, डीएनएचा एक स्ट्रँड हा कशाचा बनला असतो? नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड. हा सिंगल न्यूक्लियोटाइड या ठिकाणी हा डॉटेड लाईनने दाखवलाय. दिस इज अ सिंगल न्यूक्लियोटाइड. नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड लिंक टुगेदर, एका खाली एक ते लिंक होतात आणि एक स्ट्रँड डीएनएचा तयार. A single strand of DNA is made up of many nucleotides, and each nucleotide is made up of phosphate group, pentose sugar, and any one nitrogen base. And number of such nucleotides link together to form the single strand of DNA. Now, the bond between nitrogen base and the pentose sugar, it is a glycosidic bond. This bond is a glycosidic bond. And the nitrogen base is attached to the pentose sugar at the first carbon atom. So at the first carbon atom of first pentose sugar, the nitrogen base is attached. And to the fifth carbon atom, actually आता इथे पण ही टेक्निकल मिस्टेक आहे. याच्या पुढे थोडंसं असं पार्ट दाखवायला पाहिजे होता आणि नंतर ते टेक्निकली करेक्ट दाखवायचं, म्हणजे इथून थोडसा हा फिफ्थ कार्बन ॲटम आणि याला अशा पद्धतीने हे दाखवायला पाहिजे. हा फिफ्थ कार्बन ॲटम आहे या ठिकाणी. दिस इज द फिफ्थ वन. This is the fifth carbon atom. This is one. This is second. This is third. This one is third carbon atom of pentose sugar. This one is fourth. हे चुकलेलं आहे तसं ऍक्च्युअली. ही चूक आहे. फोर्थ कार्बन ॲटमला डायरेक्ट फॉस्फेट ग्रुप अटॅच दाखवला. मग इथून पुढे गेला तर इथे फिफ्थ कार्बन ॲटम त्याला ऍक्च्युअली फॉस्फेट ग्रुप अटॅच दाखवायला पाहिजे. दिस इज टेक्निकली रॉंग डायग्राम. याच्या भोवती इथे हा फिफ्थ कार्बन ॲटम आणि फिफ्थ कार्बन ॲटमला फॉस्फेट ग्रुप असा अटॅच दाखवायला पाहिजे. दिस इज अ टेक्निकली रॉंग डायग्राम. हा फिफ्थ कार्बन ॲटम आणि याला अटॅच हा फॉस्फेट ग्रुप या ठिकाणी दाखवायला पाहिजे. आणि दुसरी मिस्टेक आपण जी करतो ती, आपण काय म्हटलं की टू स्ट्रँड्स आर अँटी पॅरलल, मीन्स दे रन इन अपोजिट डायरेक्शन. ते दोन्ही पण स्ट्रँड अपोजिट डायरेक्शन मध्ये रन करतात. एकाची एक क्लॉकवाईज असेल तर दुसरा अँटी क्लॉकवाईज असतो. मग त्याची डायरेक्शन चेंज आहे म्हणजे फॉस्फेट ग्रुपची रिंग जी आहे ही सुद्धा अपोजिट, इकडे उलटी दाखवली इकडे ती उलटी दाखवली पाहिजे. ती करेक्ट या स्ट्रक्चर मध्ये दिसते. दिस विल इंडिकेट दॅट द डायरेक्शन इज डिफरंट. डायरेक्शन डिफरंट आहे ही फॉस्फेट ची जी पेंटागोनल रिंग आहे यावरनं कळतं. म्हणून जेव्हा तुम्ही हा स्ट्रक्चरल डायग्राम काढाल डीएनए ची त्यावेळेला हे लक्षात ठेवायचं, जर एक स्ट्रँडची पेंटोज रिंग जी आहे डिऑक्सरायबो शुगरची जर उलटी दाखवली तर दुसऱ्या स्ट्रँड मध्ये ती अशी उलटी दाखवायला पाहिजे. तरच आपण म्हणू शकतो की टू स्ट्रँड्स आर अँटी पॅरलल अँड दे रन इन अपोजिट डायरेक्शन. एक जर 5 प्राइम 3 प्राइम असेल तर दुसरा 3 प्राइम 5 प्राइम डायरेक्शन मध्ये असतो. आता हे प्राइम पण मी तुम्हाला सांगणार आहे. बिफोर दॅट we'll see how the single strand of DNA is produced. We have seen that the DNA is made up of two strands. Two strands are helically coiled. Each strand of DNA is made up of many nucleotides. Each nucleotide is made up of phosphate group, pentose sugar, and any one nitrogen base. And number of such nucleotides linked together by the formation of a bond called as phosphodiester bond. This bond is called as phosphodiester bond. Those successive nucleotide मध्ये 1, 2, 3, 4 हे न्यूक्लियोटाइड्स आहे. हा एक न्यूक्लियोटाइड, हा दुसरा न्यूक्लियोटाइड, हा तिसरा न्यूक्लियोटाइड, हा चौथा न्यूक्लियोटाइड, अशा असंख्य न्यूक्लियोटाइड एकमेकांना लिंक होतात. आणि दोन सक्सेसिव्ह न्यूक्लियोटाइड जेव्हा लिंक होतात दे लिंक बाय द फॉर्मेशन ऑफ दिस बॉन्ड called as phosphodiester bond. And this phosphodiester bond is produced between the third carbon atom of the pentose sugar of one nucleotide and the fifth carbon atom of the adjacent nucleotide.
या पहिल्याचा तिसरा कार्बन ऍटम आणि दुसऱ्याचा हा पाचवा कार्बन ऍटम यांच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप अटॅच आणि फॉस्फोडायस्टर बॉन्ड तयार होतो. द फॉस्फोडायस्टर बॉन्ड इज प्रोड्यूस, दिस इज अ फॉस्फोडायस्टर बॉन्ड produced between the third carbon atom of one nucleotide and the fifth carbon atom of the adjacent nucleotide. म्हणजे इथे पाचवा कार्बन ऍटम आहे, हा 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 पाचवा कार्बन ऍटम आहे आणि ह्या पाचव्या कार्बन ऍटमला या ठिकाणी तो अटॅच होतो. सो इट इज अटॅच टू हा पाचवा कार्बन ऍटम या ठिकाणी. दिस इज द फिफ्थ कार्बन ऍटम ऑफ adjacent nucleotide. Fifth carbon atom of adjacent nucleotide and third carbon atom of first nucleotide आणि सेकंडचा पाचवा कार्बन ऍटम, पहिल्याचा तिसरा कार्बन ऍटम यांच्यामध्ये हा कोणता असतो? फॉस्फोडायस्टर बॉन्ड. सो phosphodiester bond is produced between the third carbon atom of one nucleotide and fifth carbon atom of the adjacent nucleotide. Okay. So the nucleotides are linked together by the formation of which bond? Phosphodiester bond. And many nucleotides are linked together and form a single strand of DNA. आता हा एक स्टँड तयार झाला. आता दुसरा स्टँड पण अशाच पद्धतीने तयार होतो. फक्त ह्या दुसऱ्या स्टँडचे नायट्रोजन बेसिस असतात जे असतात दे आर कॉम्प्लिमेंटरी टू द नायट्रोजन बेसिस ऑफ फर्स्ट स्टँड. Because nitrogen based pairing in two strands is very specific in case of DNA. That cytosine always pairs with guanine, adenine always pairs with thymine only. It is never found that thymine pairs with guanine or cytosine. Thymine हा कधीच cytosine किंवा guanine सोबत पेअर होत नाही किंवा adenine सुद्धा कधी cytosine किंवा guanine सोबत पेअर होत नाही. A always pairs with T and C always pairs with G. When A pairs with T, it pairs by the formation of a double weak hydrogen bond, and C pairs with G by the formation of triple weak hydrogen bond. So nitrogen-based pairing is very specific. A always pairs with T by the formation of double weak hydrogen bond, and cytosine always pairs with guanine by the formation of triple weak hydrogen bonds. And this pairing is called as complementary base pairing. And this weak hydrogen bond pairing between the complementary nitrogen bases of two strands held two strands together. DNA चे दोन स्ट्रँड एकत्र का राहू शकतात? Because of this nitrogen base weak hydrogen bond pairing between the nitrogen bases of two strands. How the nitrogen bases are? They are complementary. हे nitrogen bases कसे असतात? तर ते complementary असतात. तर कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेसिस मध्ये पेअरिंग होतं आणि दोन स्ट्रँड एकत्र राहतात. नाउ आपण बघितलं की दे आर पोलार and they if they are anti-parallel, that if one strand runs in 5 prime 3 prime direction, another runs in 3 prime 5 prime direction. आता हे प्राइम्स कसे ठरतात? तर या ठिकाणी the phosphate group is attached to the fifth carbon atom, so this end is a 5 prime end. And here this 3 prime end is free where no phosphate group is attached, therefore this end is 3 prime. So direction is 5 prime to 3 prime. हा पाचवा कार्बन ऍटम आहे ज्याला फॉस्फेट ग्रुप आहे आणि शेवटी इथे टोकाला कुठला कार्बन ऍटम आला? तिसरा कार्बन ऍटम. म्हणून डायरेक्शन काय आलं? 5 प्राइम 3 प्राइम. इकडे बघितलं तर या ठिकाणी हा 3 कार्बन ऍटम आहे, फिफ्थ कार्बन ऍटम आहे ज्याला फॉस्फेट ग्रुप इज अटॅच. 5 कार्बन ऍटम आहे ज्याला फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे आणि हा थर्ड कार्बन ऍटम आहे तो जो ह्या ठिकाणी फ्री आहे. तर उलट्या साईडनी मग येईल हा 5 प्राइम टू 3 प्राइम. इकडे होता 5 प्राइम टू 3 प्राइम, इथून उलटा 5 prime to 3 prime. So this is the polarity, or this is the direction of two strands of DNA, and it is always anti-parallel. Means if one strand run in clockwise direction, another runs with anti-clockwise direction. That's why we say that the DNA is anti-parallel. Okay. आता DNA structure चे आपण पॉइंट्स बघू आतापर्यंत अदर दॅन द डायमेन्शन्स. पहिला पॉइंट काय? DNA is a double-stranded helically coiled molecule. Two strands held together by means of weak hydrogen bonds. Two strands run in anti-parallel. The two strands are anti-parallel. Each strand is made up of nucleotide. Each nucleotide is made up of phosphate, sugar molecule, and nitrogen base. The many nucleotides link together and form a single strand of DNA. The two nucleotides link together by the formation of phosphodiester bond. Okay. The two strands of DNA, they are held together by the formation of weak hydrogen bond between the complementary nitrogen bases of two strands.
The nitrogen base pairing in two strand is very specific, that adenine always pairs with thymine, cytosine always pairs with guanine. Cytosine pairs with guanine by triple weak hydrogen bond, adenine pairs with thymine by double weak hydrogen bonds. Okay, so this is about the structure. If you see the dimensions, आता आपण dimensions बघू. तर dimensions मध्ये आपण बघतो की DNA च्या dimensions मध्ये जी diameter आहे, ही जे diameter इथून इथपर्यंत ती 20 angstrom unit असते. The diameter of DNA molecule is 20 angstrom unit. Since it is helically coiled, it forms minor groove as well as major groove. Minor groove म्हणजे shallow groove जी deep असत नाही, and major groove म्हणजे deep groove. The deep groove is called as major groove. The shallow groove is called as minor groove. The minor and major grooves are produced in DNA structure because of helical coiling. Helical coiling मध्ये DNA मध्ये तुम्हाला minor आणि major groove दिसतात. यामध्ये these black arrows show the paired nitrogen bases. ह्या दोन successive nitrogen bases मधलं अंतर किती आहे? 3.4 angstrom unit. The distance between two successive nucleotides is 3.4 angstrom unit. And in single helix, एका helix मध्ये 10 nitrogen base pairs असतात. How many nitrogen base pair are there? 10. आणि what is the distance covered by a single helix? It is 34 angstrom unit. So 34 divided by 10 is 3.4 is the distance between two successive nucleotides. So what are the major dimensions? The diameter is 20 angstrom unit. Distance between two successive nucleotides is 3.4 angstrom unit. And the distance covered in a single helix is 34 angstrom unit. And in a single helix, 10 nucleotide pairs are arranged. And एक helix मध्ये एक minor groove आणि एक major groove येते. Single helix मध्ये एक minor groove आणि एक major groove. Distance between two successive major groove किंवा two successive minor groove मधलं अंतर सुद्धा आपण एक helix म्हणून कन्सिडर करू शकतो. म्हणजे एक हेलिक मध्ये 10 न्यूक्लियोटाइड्स अरेंज असतात आणि दोन सक्सेसिव्ह न्यूक्लियोटाइड्स मधलं अंतर किती आहे? 3.4. म्हणजे एका हेलिकचं डिस्टन्स किती आहे? 3.4 into 10 दॅट इज 34 angstrom unit. आणि डायमीटर किती आहे? 20 angstrom. आता एकच प्रश्न राहिला की लेंथ काय असते डीएनए ची? सो लेंथ डिपेंड ऑन द नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स युज्ड इन द फॉर्मेशन ऑफ डीएनए मॉलिक्यूल. डीएनए मॉलिक्यूल फॉर्म होताना एका स्ट्रँड मध्ये किती न्यूक्लियोटाइड्स वापरले तितकेच न्यूक्लियोटाइड दुसऱ्या स्ट्रँड मध्ये असतील, isn't it? तर त्यावरती डीएनए ची लांबी अवलंबून असते. ओके, दिस इज अबाउट द डायमेन्शन्स ऑफ डीएनए. Here we are completed with the structure of DNA, and next part is ribonucleic acid. It is a second type of nucleic acid, RNA. It is produced by DNA. All types of DNAs, they are produced by all types of RNAs, they are produced by DNA. It is hereditary material or genetic material in case of some of, generally it is not a genetic material. DNA is genetic material in case of most of the organism, exceptionally in some certain organism like tobacco mosaic virus. It is a plant virus. त्याच्यामध्ये RNA हे genetic material असतं. Like DNA, RNA is also polynucleotide, means made up of many nucleotides, but it is single stranded. पण ते कसं असतं? एका स्ट्रँडचं म्हणलं, it is not double stranded. Then in case of retrovirus or wound virus, RNA is double stranded. TME मध्ये single stranded असतं, तर retrovirus मध्ये किंवा wound tumor virus मध्ये RNA हा double stranded असतो, स्वतःच्या वरतीच कॉइल होतो आणि तो double stranded असतो. डीएनए आणि आरएनए मध्ये सगळ्यात महत्वाचा फरक काय आहे? तर त्यांच्यामध्ये शुगर. आरएनए मध्ये रायबोस शुगर असते, तर डीएनए मध्ये डिऑक्सिरायबोस शुगर असतं. आपण बघितलं की डीएनए ची डिऑक्सिरायबोस शुगर चा फॉर्म्युला काय असतो? C5H10O4. त्याच्यापेक्षा एक जास्त ऑक्सिजन रायबोज मध्ये असतो. सो द फॉर्म्युला इज C5H10O5. and the ribose sugar is the sugar of ribonucleic acid. Then nucleotides, nitrogen bases are A, G, and C, U, where thymine of DNA, deoxyribose nitrogen bases is replaced by uracil. त्या ठिकाणी RNA मध्ये thymine replace होतो uracil. So thymine is totally absent in case of RNA. So purine bases are A, G, and pyrimidine bases are C and U.
Thymine is not found. RNA strand is generally folded upon itself in certain region, and if in that region complementary nitrogen bases are there, it may show pairing. We'll see in the next slide where they show pairing and where not. These foldings give stability to the RNA. हे foldings जे असतात RNA वरचे ते त्या RNA molecule stability देतात. आणि RNA molecule मध्ये जी चेन स्टार्ट होते ते आयदर ऍडेनाइन ने सुरू होते किंवा ग्वानाइन ने सुरू होते, म्हणजे प्युरिन बेसिस सुरू होते. RNA molecule start either with a adenine nucleotide or with a guanine nucleotide. There are generally it is said that there are three types of nucleotides, that is three types of RNA, that is mRNA, rRNA, and tRNA. Messenger RNA, ribosomal RNA, and transfer RNA. But if you see the references, it is said that RNAs are of basically two types, as genetic RNA and non-genetic RNA. And the genetic RNA, non-genetic RNA are divided into three types as mRNA, rRNA, and tRNA. So basically RNAs are of two types. Non-genetic RNA means the RNA which does not act as a genetic material, and genetic RNA which play a role as a genetic material. त्याला म्हणायचं genetic RNA. जे TMV मध्ये असतात, जे वुंड व्हायरस मध्ये असतात, ते जेनेटिक RNA. आणि नॉन जेनेटिक RNA म्हणजे जेनेटिक मटेरियल म्हणून रोल प्ले करत नाही. मग ते काय करतात? दे टेक पार्ट इन प्रोटीन सिंथेसिस. त्या RNA आपण म्हणतो नॉन जेनेटिक RNA. हे नॉन जेनेटिक RNA तीन प्रकारचे mRNA, rRNA आणि tRNA. त्याच्यामधला मेजर डिफरन्स तुम्हाला इथे दिसतो की mRNA हे स्ट्रेट असतात, लिनियर असतात. रायबोझोमल RNA दे आर फोल्डेड, टिपिकली फोल्डेड, not typically folded, they are randomly folded. And tRNA, they are typically folded. They form cloverleaf model, cloverleaf like structure. त्रिदल जे असतं, तीन पाणी त्रिदल म्हणजे बेलाचं पान कसं असतं तशा पद्धतीने ते फोल्ड झालेले आपल्याला दिसतात. किंवा होगलांडनी हेअरपिन स्ट्रक्चर पण सांगितलं आणि हॉलीनी क्लोअरलीफ मॉडेल सांगितलं tRNAचं. विल सी द डिटेल्स ऑफ these three types. You already seen, so I have giving you the running repeat. If you want it repeat, you can consult me. आपण पुन्हा तुम्हाला वाटलं तर पुन्हा याला रिपीट करूया. पण फार सोपा भाग आहे, तसं जास्त त्यावरती मी स्ट्रेस दिलेला नाही. तर आता mRNA also called as messenger RNA. Messenger means one who carries message is a messenger. जो मेसेज कॅरी करतो त्याला आपण काय म्हणतो? मेसेंजर. तर या ठिकाणी mRNA ला मेसेंजर RNA म्हणतो कारण तो मेसेज कॅरी करतो. प्रोटीन सिंथेसिसला कोणत्या क्रमाने अमिनो ऍसिड्स अटॅच झाले पाहिजे आणि प्रोटीनची चेन तयार झाली पाहिजे, पॉलिपेप्टाइड तयार झाला पाहिजे, हा मेसेज डीएनए पासून mRNA कॅरी आणतात साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस मध्ये, आणि म्हणून त्याला मेसेंजर RNA म्हणायचं. दे आर लिनियर, अशा स्ट्रेट लाईन मध्ये ते असतात. दे आर 3% ऑफ टोटल सेल्युलर RNA. टोटल जेव्हा नंबर 100% कन्सिडर केलं त्याच्यामध्ये 3% हे mRNA असतात. Their molecular weight is several millions. Their size is mRNA is related to the size of message they carry. ह्याचा साईज कशावर डिपेंड करतो? कुठला मेसेज ते कॅरी करतात. म्हणजे 10 अमिनो ऍसिडची चेन तयार होण्याचा मेसेज असेल तर फक्त 10 असे ट्रिपलेट असतात, कोडॉन्स असतात त्याच्यावरती, मग ते mRNA तर छोटा असेल. जर जास्त मोठा प्रोटीन तयार करायचा असेल तर mRNA मोठा असतो, कारण त्याच्यावरती हे ट्रिपलेट्स मीन्स चेन ऑफ 3 न्यूक्लिओटाइड्स, त्याला म्हणायचं ट्रिपलेट. हे ट्रिपलेटची संख्या जास्त असते. ह्या ट्रिपलेटला कोडॉन असं म्हणतात. याचे सगळे डिटेल तुम्हाला पुढच्या वर्षी आहेत. तर ह्या a series or sequence of 3 nucleotide is called as a codon. 3 न्यूक्लिओटाइडचा जो सिक्वेन्स असतो त्याला कोडॉन म्हणतात किंवा ट्रिपलेट कोडॉन म्हणतात. आणि एक ट्रिपलेट कोडॉन विशिष्ट अमिनो ऍसिडचं नाव स्पेसिफाय करतो. प्रत्येक ट्रिपलेट कोडॉन एका विशिष्ट प्रकारच्या अमिनो ऍसिडचं नाव स्पेसिफाय करतो, आणि तो ज्या अमिनो ऍसिडचं नाव स्पेसिफाय करतो त्या सिक्वेन्सनी अमिनो ऍसिड प्रोटीन चेन तयार होताना अरेंज होतात आणि एक पॉलिपेप्टाइड किंवा प्रोटीन चेन तयार होते. आणि मग अशा प्रकारे या कोडॉन वरनं ठरतं की अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स काय असेल प्रोटीन चेन मध्ये. So in this way the mRNA carry the message of sequence or a sequence of arrangement of amino acid in a protein. Okay, so synthesis of amino acid begins at 5 prime end on DNA and it ends at the 3 prime. सगळ्याच प्रकारचे RNA हे DNA वरती तयार होतात आणि त्याचं बिगिनिंग कुठे होतं तर 5 प्राइम एंडला,
mRNA ची सुरुवात होते mRNA सिंथेसिसची आणि त्याचा एंड हा 3 प्राईम एंडला होतो. आता फंक्शन मी तुम्हाला बरेचदा सांगितलंय mRNAचं की ते काय करतात, ते कॅरी द मेसेज फॉर फॉर्मेशन ऑफ अ पॉलिपेप्टाइड मीन्स अ प्रोटीन चेन फ्रॉम देअर साइट ऑफ सिंथेसिस. ते कुठे तयार होत डीएनए मध्ये. सो फ्रॉम डीएनए टू द साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. विच इज द साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस? तुम्ही अभ्यासलेला आहात. इट इज रायबोझोम. रायबोझोम इज अ साइट ऑफ प्रोटीन. तिथपर्यंत मेसेज कॅरी करणं हे mRNAचं फंक्शन आहे. पण रायबोझोमल आरएनए they form the 50 to 60% of ribosome, and if you think of the total cellular RNA, 80 to 90% of cellular RNA is rRNA. सगळ्यात जास्त प्रमाण रायबोझोमल आरएनएचं असतं. They are synthesized in the nucleus and they are firstly discovered by Kurland in 1960. They get coil upon itself. You can see here in the diagram, but they do not show pairing everywhere. इथे ते पेअरिंग दाखवतात पण इथे ते अनपेअर्ड आहे. आता अनपेड का आहे तर या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेस कोइन्साइड झालेली नाहीये. ह्याच्या यूच्या समोर एक्झॅक्टली ए आलेला नाहीये म्हणून त्या ठिकाणी पेअरिंग दिसलं नाही. सीच्या समोर एक्झॅक्टली जी आला नाही तेव्हा पेअरिंग होत नाही. ज्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेस दे कोइन्साइड इच अदर, दे कम फेस टू फेस, देअर ओनली द पेअरिंग इज सीन. सो रायबोझोमल आरएनए व्हेन दे कॉइल दे शो पेअरिंग only in that region where the complementary nitrogen bases are together. त्याच भागामध्ये फक्त पेअरिंग दिसतं. अदरवाइज दे आर फ्री और दे शो फ्री न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस. ओके, सो दे गेट कॉइल्ड and they show base pairing only in the complementary region. What is the function of ribosomal RNA? ते रिसेप्शनिस्ट असतात रायबोसोमल आरएनए. प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये जो mRNA घेऊन येतो की नाही मेसेज प्रोटीन सिंथेसिसला, त्याला रायबोझोमला बाइंडिंग साइट प्रोव्हाइड करणं. अरे वा वा, तुम्ही महत्वाची इन्फॉर्मेशन घेऊन आलात बाबा. प्रोटीन सिंथेसिस करता तर तुम्हाला कुठं तुम्ही आता रायबोझोम वरती जॉईन व्हावं ते प्लेस प्रोव्हाइड करून देतात रायबोझोमल आरएनए. कोणाला? mRNA ला. तर हे असं रिसेप्शनिस्टचं काम रायबोझोमल आरएनए करतात. सो रायबोझोमल आरएनए प्रोव्हाइड बाइंडिंग साइट फॉर mRNA ऑन रायबोझोम्स. रायबोझोम्सला mRNA वर बाइंडिंग साइट प्रोव्हाइड करणं हे रायबोझोमल आरएनएचं फंक्शन आहे. नंतर मग टीआरएनए. आता थोडसा एक तुम्हाला हे दाखवते मी कशा पद्धतीने रायबोझोमल आरएनए कॉइन करतात. पण आता या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेस आहे त्या ठिकाणी पेअरिंग झालं. पण जिथे कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेस नाही ते लगेच फ्री होतात. नाउ हिअर दे विल सेट फ्री. आता इथे बघा हे पूर्णपणे फ्री होतील. नाउ दे आर सेट फ्री बिकॉज त्यांनी सर्च केलं पहिल्यांदा की पेअरिंग आहे का, पेअर नायट्रोजन बेसेस आहेत का, पेअरिंग लायक नाही आहे, मग ते लगेच फ्री होतात. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पेअर करण्यासारखी कॉम्प्लिमेंटरी आहेत त्या ठिकाणी ते पेअरिंग दाखवतात. इन दिस वे they get looped, ribosomal RNA get looped and they show pairing only in the complementary region, otherwise free nitrogen bases are seen. Okay, now tRNA. त्याच्यावरती शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. तर tRNA, they are the smallest RNA. They are also called as soluble RNA. They they comprise 70 to 80%, 80 nucleotides, and their percentage is 1 to 5% of total cellular RNA. 10 to 20% of total cellular RNA. त्यांचं percentage असतं. They are single stranded, but sometimes they get coiled in a specifically, just like a clover leaf, and they coil in such a way. This was firstly told by Hawley in 1965, and he proposed the clover leaf model. According to clover leaf model of tRNA, this tRNA has free ends, that is 5 prime end and 3 prime end. 5 prime end ends with guanine. हा 5 prime end जो आहे तो guanine ने end होतो. 3 prime end ends with the triplet of nucleotide, that is CCA. इथे जो nucleotide sequence असतो तो नेहमी CCA असतो at 3 prime end, and at this end the amino acid get attached. कारण tRNA चं फंक्शन काय आहे की अमिनो ऍसिड डोक्यावर लादून न्यायची कुठपर्यंत, तर साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस पर्यंत. ज्या ठिकाणी सगळे अमिनो ऍसिड एका चेन मध्ये लिंक होणार आहे त्या ठिकाणी ते प्रोटीनचं रॉ मटेरियल म्हणजे अमिनो ऍसिड तिथपर्यंत ट्रान्सपोर्ट करून पोहोचवणं म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचं काम टीआरएनए करतात. आणि म्हणून मग ते त्याच्या डोक्यावरती 3 प्राइम एंडला टीआरएनए लादले जातात. या ठिकाणी टीआरएनए वरती अमिनो ऍसिड अटॅच होतात आणि कुठला अमिनो ऍसिड या ठिकाणी अटॅच होईल ते ह्या अँटीकोडॉन वरनं ठरतं. अँटीकोडॉन कोडॉन mRNA वरती रीड करतो आणि ठरवतो की कोणता अमिनो ऍसिड या ठिकाणी अटॅच होईल आणि मग तो डोक्यावर घेऊन
तो रायबोझोम पर्यंत नेतो आणि रायबोझोम साईडला त्या ठिकाणी तो अमिनो ऍसिड देतो आणि मग ते अमिनो ऍसिड लिंक होतात प्रोटीन चेन तयार होताना. असं एक सुंदर वर्क RNAs मध्ये असतं. तर ह्या RNA मध्ये 3 प्राईम एंडला CCA सिक्वेन्स असतो आणि या ठिकाणी अमिनो ऍसिड अटॅच होतात. म्हणून ही जी हा जो 3 प्राईम एंड आहे, इट इज कॉल्ड ॲज अमिनो ऍसिड अटॅचमेंट साइट. सो व्हेरी important part of tRNA is amino acid binding site. Here, this is a 3 prime end is the amino acid binding site. It has 3 major groups. There are 3 major loops असतात आणि एक minor loop असतो. The 3 major loops are DHU loop. हा DHU loop, it is called as DHU loop or amino acid recognition site. Amino acid recognition site or DHU loop, dihydroxyuracil loop, DHU loop. Second major loop is a anticodon loop. ज्याच्या टोकाला हे 3 नायट्रोजन बेसेस असताना अँटीकोडॉन म्हणतात. बिकॉज दे आर कॉम्प्लिमेंटरी टू द कोडॉन्स ऑन mRNA. हा mRNA याला कॉम्प्लिमेंटरी ते असतात. म्हणजे इथे G असेल तर याच्यावरचा कोडॉन हा Cच असतो. इथे A असेल तर याचा U असतो. याचे C आहे त्याला G आहे. हे कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग. म्हणजे अँटीकोडॉन ऑन tRNA आर ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी टू कोडॉन ऑन mRNA. इथे सर समजा जर AUG असता तर मग या ठिकाणी AUG ला कॉम्प्लिमेंटरी अँटीकोडॉन असतात. म्हणजे A पेअर्स विथ U म्हणजे इथे U राहिला असता. U पेअर्स विथ A म्हणजे UA C UAC हा AUG ला कॉम्प्लिमेंटरी कोणाला UAC राहिला असता. आणि मग AUG या ठिकाणी अमिनो ऍसिड राहिला असता मिथायोनाइन, बिकॉज AUG कोड फॉर मिथायोनाइन. तर हे तुम्हाला पुढच्या वर्षी आहे, आता तुम्हाला इतकं कळणार नाही. पण एवढं लक्षात ठेवा की अँटीकोडॉन आणि कोडॉन mRNA वरचे कोडॉन हे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असतात. ते एकमेकांना प्रिसाइज पेअरिंग दाखवतात. ओके, सो दिस मिडल लूप इज कॉल्ड एज अँटीकोडॉन लूप. इट हॅज three nucleotides called as anticodons. Okay, and the loop is called as anticodon loop. Another major loop is called as ribosomal recognition site or T-SIC loop. याला T loop किंवा T-SIC loop किंवा मग ribosome recognition loop म्हणतात. This is a third major loop, and a small loop is there between the anticodon loop and T loop. It is called as lump or variable loop. त्याला variable loop किंवा lump असं म्हणतात. This is a structure of cloverleaf model of tRNA which was proposed by Hawley. आणि हॉगलँडनी हेअरपिन स्ट्रक्चर दिलं, त्याच्यामध्ये हेअरपिन सारखा DNA दिसतो. म्हणजे आता तुम्हाला दाखवायचं म्हटल्यानंतर थोडा रेफरन्सचा भाग म्हणून मी तुम्हाला सांगते. आपण पॉइंट पेननी काढू. तर हा जर असेल तर मग हा अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर दिसतं. दिस इज अ हेअरपिन स्ट्रक्चर. आणि या ठिकाणी हे अँटीकोडॉनचे 3 फ्री अँटीकोडॉन आणि हे पेअर्ड लूप्स आणि याच्यामधला हा 3 प्राइम एंड, ज्या ठिकाणी का असेल CCA असेल, नायट्रोजन बेस सिक्वेन्स या ठिकाणी CCA असेल, CCA आणि 3 प्राइम एंड आणि हा 5 प्राइम एंड, ज्या ठिकाणी कोणता नायट्रोजन बेस असेल, ग्वानाइन. दिस इज अ हेअरपिन स्ट्रक्चर विच वॉज प्रपोज बाय होगलँड. तर हा तुम्हाला पुस्तकामध्ये दिला नाही, पण रेफरन्स साठी तुम्ही लक्षात ठेवा. होगलँडनी हेअरपिन स्ट्रक्चर डिस्क्राईब केलं होतं आणि हॉलीनी क्लोअरलीफ मॉडेल स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये फरक फक्त आहे की याच्यामध्ये 3 लूप्स, 3 मेजर आणि 1 मायनर लूप आहे. याच्यामध्ये मात्र डायरेक्ट एक अँटीकोडॉन लूप आणि 2 फ्री एंड्स, 5 प्राइम एंड आणि 3 प्राइम एंड एवढं दिसतं. ओके, नंतर मग आपण बघतो की इन दिस वे दिस tRNA हॅज अँटीकोडॉन लूप. 3 unpaired nucleotides are present on the anticodon loop, and these unpaired nitrogen bases are complementary to the codons on mRNA that we have seen. And a specific amino acid is attached at the 3 prime end. ह्या 3 prime end ला या ठिकाणी आपण पॉइंटर घेऊ म्हणजे तुम्हाला चांगलं सांगता येईल मला. या 3 prime end ला या ठिकाणी अमिनो ऍसिड अटॅच होतो आणि it is carried up to the site of protein synthesis. So function of tRNA is to carry the amino acid to the site of protein synthesis. Here we have finished with the amino acid, and we will stop over here and let us finish with today's lecture. Thank you very much. And in the next lecture we will